दिव्यांग बांधवांच्या शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जन आक्रोश मोर्चा। सविस्तर वृत्त असे की दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संभाजीनगर येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिव्यांग शेतकरी शेतमजूर हे पाठिंबा देण्यासाठी जात आहेत। त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार ते संभाजीनगर असा प्रवास करत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव हे आज 9 ऑगस्ट रोजी जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी व प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले। दिव्यांग बांधव शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिव्यांग बांधव संघटनेचे पदाधिकारी रवाना होत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले। यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नाना शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज सहसंपादक अनिल बोराडे नवापूर। आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस विश्व आदिवासी दिवस या निमित्त सर्व आदिवासी बांधवांना प्रहारच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। आज नंदुरबारहून हजारोने दिव्यांग माता भगिनी असतील, दिव्यांग बंधू असतील, शेतकरी शेतमजूर संबंध नंदुरबार जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने आदरणीय लोकनायक बच्चूभाऊ कडू यांनी या घटकांसाठी ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्यासाठी आक्रोश मोर्चा एल्गार जाहीर केलेला आहे। म्हणून त्यासाठी संबंध नंदुरबार जिल्ह्यातून आम्ही हजारोने संख्येने आज आता निघत आहोत।